अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांची उपेक्षा, लाडकी बहीण योजना लागू करण्याची मागणी. अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बेदखल केल्याबाबत आज पलूस तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धोंडराम गायकवाड, पलूस. आता 21 ते 60 वर्षापर्यंतच्या लाडक्या बहिणी म्हणून त्यांना आता तुम्ही महिन्याला 1,500 रुपये देणार काय, पण 60 पासूनच्या ज्या 60 वर्षापासूनच्या पुढच्या आहेत काय, त्यांना तुम्ही काही ना काहीतरी म्हणजे 10,000 रुपये तुम्ही दिलेच पाहिजेत. कारण 60च्या पुढं कसं आहे, मी आता स्वतः सगळ्या महिलांच्या जवळ मी स्वतः आहे काय, वयोवृद्ध सगळ्या ज्या महिला आहेत का नाही, ज्येष्ठ नागरिक आहेत, परत लेडीज आहेत, जेंट्स आहेत, मी त्यांचा अनुभव या 8-10 दिवसात मी पूर्ण घेतलेला आहे. तर त्यांची काय परिस्थिती आहे ही मी अगदी जवळून बघितलेलं आहे. तर ह्या लोकांना आम्ही आता का निवेदन दिले, तर ह्या लोकांचे जे 10,000 रुपये आहेत ते तुम्ही मंजूरच केले पाहिजे. आणि 60 वर्षानंतरच्या महिलांना त्यांना पण औषधापुरतं असं नाही, 10,000 रुपये तुम्ही वयोवृद्ध आहेत 60 नंतरच्या, कारण त्या काय करू शकत नाहीत, मजुरी करू शकत नाहीत काय, मग त्या काय करणार. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केलेली नाही. आणि ज्या महिलांना जे केलेलं आहे तरतूद ती 21 ते 60 पर्यंतची आहे. आणि 60 वर्षाच्या पुढच्या महिलांनी काय करायचं याची दाद आम्ही कुणाकडे मागायची. त्यासाठी आम्ही आता तहसीलदारांना निवेदन दिले. तुमचं काय मागणी आहे? मागणी आमची आहे की ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे महिलांच्यासाठी आता तुमची जी तरतूद आहे ती महिलांच्यासाठी पूर्ण सगळ्या महिलांना असावी, म्हणजे त्यांची वयाची अट असू नये ही आमची मागणी. पुरेशी नाही पण तुम्ही देताय ती तरी निदान सर्वांना द्या, वयाची अट घालू नका. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही आता 2015 पासून आम्ही केंद्र सरकारकडे आमची मागणी केलेली. राज्य सरकारकडे आमची काही मागणी नाही, आम्ही मागितलेलं नाही राज्य सरकारला. केंद्राकडे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 10,000 रुपये सन्मान धन द्या म्हणून असं मागणी केली 60 वर्षाच्या पुढच्या लोकांना. आणि दरडोई उत्पन्न आता तुमचं 2,76,000 रुपये आहे. मग 2,76,000पैकी 1,20,000 रुपये तुम्हाला आम्हाला द्यायला काय अडचण आहे. आणि 60 वर्षाच्या पुढची माणसं जे आहेत त्या माणसांना आत्तापर्यंत तुमच्या देशासाठीच केलेलं आहे. त्याचा मुलगा एखादा मिलिटरीत घेतलेला असेल आमच्यातला आमचा मुलगा, तर त्याला घडवण्याचं काम आत्तापर्यंत आम्ही केलेलंच आहे. 60 वर्षानंतरच्या माणसाचं काय अवस्था आहे, काय करायचं आहे त्यांनी. औषध पाणी जगणं. आता सर्वसामान्य माणसाची जर परिस्थिती बघितली तर त्या प्रत्येक माणसाची अशी अवस्था आहे की त्यांना त्यांच्या मुलांनी सांभाळायचं, त्यांना मोठं करायचं का आईवडिलांना सांभाळायचं, ही अवस्था आहे आत्ताची. बरोबर. तर त्यासाठी आम्ही ही मागणी केली. त्याच्याकडे आम्हाला कुणीही लक्ष देत नाही. आणि औषधाचे जे आता केंद्र सरकारने जाहीर केले 70 वर्षाच्या पुढल्या लोकांना पूर्णपणे औषध उपचार मोफत, ते कुठं सरकारी दवाखान्यात. सरकारी दवाखान्यात कुठल्याही माणसाची दाद घेतली जातच नाही. तुम्ही सर्वसामान्यपणे जी आपले आता भारतीय हॉस्पिटल असेल किंवा आणखी कुठले असे तसं हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली पाहिजे, ही आमची मागणी आहे.